नमस्कार. आज मंगळवार दिनांक 2 जून. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना 8 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान काँग्रेसकडून रामदास पाटील सुमठाणकर व भाजपाकडून अमरनाथ राजूरकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या समोरील रस्त्यावरून सौ ललिता यल्पा कोलेवाड या काल सोमवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याचे गंठण ओढून पळ काढल्याची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. नांदेड शहरातील विनकर कॉलनी भागात सोमवारी पहाटे 2:15 वाजेच्या सुमारास 5 जण चोरी करण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा फुटेज समाज माध्यमातून काल व्हायरल झालाय. कृषी विस्तार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बिलोली तालुक्यातील सगरोरी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्राला नवी दिल्ली येथील नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस व धानुका फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा नास धनुका उत्कृष्ट कृषी विस्तार पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. 5 जून रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोहा शहरातील तहसील पंचायत समिती प्रशासकीय कार्यालय परिसरात काल सोमवार रोजी पहाटेच्या सुमारास मारोती पुंडलिक बाचेवाड नामक इस्माने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.